हॅलो केशव केशवळे चला केशवळे आमचे मित्र त्वरित कॉमेडीशी संपर्क साधायचे केशवळे समालोचन करण्यासाठी चला लवकर या केशवळे केशवळे त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा चला आणि मंचावर मित्रांनो प्लेयर असतील तुम्ही तर प्लीज खाली जा चालेल ना केशवळे चला केशवळे लवकर यायचंय त्याचबरोबर मुदखेलगावचे सरपंच सागर रोंगटे जर कुठे असतील तर त्वरित ये ना इकडे ना अतिशय नावाजलेले असे दोन्ही संघ करंडी वर्सेस सह्याद्री राजूर बॅट्समॅन नेम प्रवीण आणि ऋषी सह्याद्री राजूर संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तसेच करंडी संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं ते सह्याद्री राजूर संघाने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चाललेले हे सामने सह्याद्री राजूर संघाने टॉस विन झालेला आहे बघूया सह्याद्री राजूर संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी कोण येते ते रवी राजूर संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो रवी बघूया नावाजलेला असा गोलंदाज रवी आणि करंडी संघाचे दोन्ही धडाकेबाज फलंदाज ऋषी आणि प्रवीण बघूया काय करतायत आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत आलेल्या सर्व संघांचे
सर्व पाहुण्यांचे, सर्व प्रेक्षकांचे पांजरे संघाकडून हार्दिक स्वागत. खेळीवळीच्या वातावरणात चाललेले सामने. राहुल दादा भांगरे शेंडीचे युवा कार्यकर्ते राहुल दादा भांगरे कुठे असतील त्यांनी स्टेजकडे यायचंय. राहुल दादा भांगरे युवा नेते कुठे असतील त्यांनी इकडे स्टेजकडे यायचंय. फायनल डे साठी प्रफुल्ल दादा बांगर युवा नेते चिचोंडी यांच्याकडून यूट्यूब सौजन्य दिलेलं आहे. त्यांचंही साई सारा पांजरेतर्फे हार्दिक स्वागत. चला सामना लवकर चालू करायचा आहे. पुढील सामने खेळायचे आहेत. चला लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. हा सामना 5 षटकांचा खेळला जाईल. करंडीकी संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येत आहेत ते रवी आणि ऋषी, प्रवीण आणि ऋषी. आणि राजूर संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येत आहेत ते रवी. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते रवी. पहिलं षटक, पहिल्या षटकातील स्ट्राईकला खेळतोय तो ऋषी, नॉन स्ट्राईकला खेळतोय तो प्रवीण. बघूया रवी टू प्रवीण. पहिला चेंडू मारा करेल तो ऋषी आणि पहिला चेंडू आणि सुंदर चेंडू, एकही धावे नाही. अतिशय नावाजलेला असा गोलंदाज रवी आणि तसाच नावाजलेला असा फलंदाज ऋषी. बघूया रवी टू ऋषी. पुढील चेंडू मारा करेल तो ऋषी, चकवा देतोय तो रवी. पहिलं षटक प्रगतीपथावर. दोन चेंडूंच्या धाव बॉलिंगवरती एकही धाव नाही. बघूया पुढे रवी काय करतोय आणि ऋषी. पुढील चेंडू रवीचा, मारा करेल तो ऋषी, हलकासा कट. एक धाव तर पूर्ण. धाव संख्या होते ती 1. करंडी संघाचं खातं खोलतं 1 धावेच्या रूपाने. धाव संख्या होते ती 1, बिनबाद 1. बघूया रवी टू प्रवीण. स्ट्राईकला खेळतोय तो प्रवीण, धडाकेबाज फलंदाज करंडी संघाकडनं. रवीचा पुढील चेंडू, मारा करेल तो प्रवीण आणि हलकासा प्लेट, परंतु चौकार, दणदणीत चौकार. पहिलं षटक प्रगतीपथावर. धाव संख्या होते ती रक्षण करता येते
मोदी. बघूया धावसंख्या होती ती 5. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 5वा चेंडू मारा करेल तो प्रवीण. मला वाटतंय कोणताही धाव नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती 5. करंडी संघाची धावसंख्या होती ती 5. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. रवीचा पुढील चेंडू मारा करेल तो ऑफ साईडला मारलेला चेंडू आणि खणखणीत दणदणीत चौकार. करंडी संघाची धावसंख्या होती ती 9. बिनबाद 9. अतिशय निसर्गरम्य वातावरणात कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी चाललेले हे पांजरे गावात साई सहारा पांजरे यांच्यातर्फे हा फायनलचा दिवस आहे. बघूया कोणकोणते संघ बाजी मारतायत. राजूर संघाकडून बघूया दुसरं षटक घेऊन येतोय तो. बॉलर्स नेम भाऊ. बघूया भाऊ. प्रवीण भाऊ. ऋषी टू प्रवीण. बघूया दुसरा षटक घेऊन येतोय तो भाऊ. आणि रिव्हर्स शॉट. खणखणीत दणदणीत षटकार. पहिला चेंडू आणि प्रवीणने मारलेला आहे तो रिव्हर्स शॉट. ऋषीने मारलेला तो रिव्हर्स शॉट षटकाराच्या रूपाने. बघूया दुसरा चेंडू मारा करेल ऋषी आणि मला वाटतंय उंचावून मारलेला आहे. बघूया झेलबाद होतो की काय आणि ऋषी होतोय झेलबाद. करंडी संघाला बसलेला पहिलाच धक्का. पुढील बॅट्समन कोण येतोय. करंडी संघाला बसलेला झटका अवी. पुढील बॅट्समन येतोय तो अवी. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या होते ती 15. 1 बाद 15. अतिशय चांगली बॉलिंग करतायत ते भाऊ. अतिशय नावाजलेले असे गोलंदाज. ऋषीची जागा घेण्यासाठी येतोय तो आवी. बघूया आवी आपल्या संघासाठी किती धावा करतोय. राईट हँड बॅट्समन अवी. पुढील चेंडू मारा करेल अवी आणि चकवा देतोय तो भाऊ. कोणतेही धाव नाही. धावसंख्या स्थिर. अजूनही 3 चेंडू शिल्लक. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू मारा करेल तो अवी. करंडी संघाकडून मारा करेल तो अवी. पुढील चेंडू मारा करेल तो अवी आणि चकवा देतोय तो भाऊ. अतिशय सुंदर बॉलिंग टाकतोय तो भाऊ. मला वाटतंय करंडी संघाला सागर गोंदके यांची कमतरता जाणवते. भाऊचा पुढील चेंडू मारा करेल अवी.
आणि चकवा देतोय तो भाऊ. 3 चेंडूत एकही धाव दिलेली नाही भाऊनी. अतिशय चांगली बॉलिंग करतोय. अजूनही दुसरा षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू मारा करेल तो अवी. पुढील चेंडू मारा करेल तो अवी आणि अंपायर ओव्हर संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15. 1 बाद 15. अतिशय नावाजलेले असे पंच भाऊराव उघडे आणि अक्षय. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मारा करेल तो प्रवीण. अमित टू प्रवीण आणि उंचावून मारलेला बॉल बघूया. अंपायर 2 धावा. 2 धावा डिक्लेअर धावत. राहुल दादा भांगरे असतील, दत्तादादा ढगे असतील, यांचंही साई सारा पांजरेच्या तर्फे हार्दिक स्वागत. आदिवासी समाजसेवक उर्देवणे गावची शान सखारामजी गांगड साहेब यांचं आगमन होत आहे. यांचंही साई सारा पांजरे क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचंही हार्दिक स्वागत. त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. सखारामजी गांगड आदिवासी सेवक. पुढील चेंडू अमित यांचा. पुढील चेंडू मारा करेल तो प्रवीण. अमित टू प्रवीण आणि हलकासा कट. 1 धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1 धाव 18. आदरणीय सखारामजी गांगड साहेब आदिवासी सेवक यांचं आगमन झालंय. यांचंही हार्दिक स्वागत. पुढील चेंडू मारा करेल तो प्रवीण आणि हलकासा कट, परंतु झेल सुटतोय. बुवाजी दादा कांगड यांचंही हार्दिक स्वागत. विनोदजी काठे यांचंही हार्दिक स्वागत. मुदखेलचे अनुभवी प्लेयर संपत दादा शिंदे यांचंही हार्दिक स्वागत. आलेल्या सर्वच खेळाडूंचं हार्दिक स्वागत. पुढील चेंडू मारा करेल तो प्रवीण आणि कोणतीच धाव नाही. धावसंख्या स्थिर. अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय तो अमित. अमित यांचा पुढील चेंडू मारा करेल तो प्रवीण आणि मला वाटतंय दणदणीत चौक. बघा अंपायर सांगायचंय. धावा कळवायच्यात. 3 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 22. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही काही चेंडू शिल्लक. 1 चेंडू शिल्लक राहिलाय. बघूया करंडी संघाची धावसंख्या होती ती 22. काहीशा धीम्या गतीने रन येत आहेत ते करंडी संघाकडनं
अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग होते ती राजूर संघाकडनं. बघूया अजूनही एक चेंडू शिल्लक. बघूया काय करतोय तो अवी. अवी टू अमित. पुढील चेंडू मारा करेल तो अवी आणि व्हाईट चेंडू. अवांतर धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 23. अजूनही एक चेंडू शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावर. बघूया अजूनही एक चेंडू शिल्लक. काय करतोय तो अवी आपल्या संघासाठी आणि अवीने खातं खोललंय. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्यासाठी धावेसाठी पळतोय परंतु 2 धावा पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. 1 बाद 25. 3 षटक संपतंय. चौथं षटक कोण घेऊन येत आहे राजूर संघाकडनं. चला कॉमेंट्री मॅन लवकरात लवकर यायचंय. शहापूर तालुक्यातून आलेले अतिशय नावाजलेले असे कॉमेंट्री मॅन परेश दादा पोकळे हे आता कॉमेंट्री करतील. थँक्यू सागर दादा, आपले मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवर या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून मी आजच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. खूप खूप सर्व क्रिकेट रसिक, सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्व मान्यवर आणि सर्व प्रेक्षक वर्ग मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर पंचाने ह्या चेंडूवरती दंडित केलं आहे. चेंडू वाईट घोषित होताना पाहायला मिळतो. या वाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. धावफलकावरती आपण धावसंख्या सध्याच्या जर पाहिलं तर 26 जोडलेत आणि या चेंडूवरती एक सिंगल येईल. एकूण 27. तर एक कव्हरच्या डोक्यावर चेंडू केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. A1 क्वालिटीचा दर्जेदार क्लासिकल षटकार. काढून चषकासाठी आणि या टुर्नामेंटसाठी आणि या गावासाठी आपण भेट दिली. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर बुधाजी गांगड साहेब सुद्धा या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून मी सहर्षी स्वागत या स्पर्धेच्या वतीने करूया. मनापासून सर्वांचं सहर्षी स्वागत. तर जाऊया परत मैदानाकडे. मैदानाच्या ज्या आतमध्ये मॅच जी रंगली गेली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका बाजूने करंडी टीम तर एका बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळते सह्याद्री राजूर संघ. या दोन्ही संघांमध्ये ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली होती प्रवीण आणि ऋषी मात्र बाद झाले. आता आवी आणि प्रवीणची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण सध्या पाहतोय 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 धावा आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण आता पाहतोय सध्या प्रदीपच्या माध्यमातून गोलंदाजी. पुन्हा एकदा कव्हरला चेंडू केला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र आमच्या समालोचक लक्षाला सलामी करणारा A1 क्वालिटीचा दर्जेदार येतोय चौकार. गेलं धावफलकावरती आपण पाहू शकाल 38 धावा लागल्यात. अजूनही काही चेंडू आपल्या चेंडू पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीने अडवलाय. काय फिल्डिंग पाहायला मिळते टीम करंडी संघाकडनं आणि या चेंडूवरती नक्कीच चौकार जाऊ शकला असता परंतु आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आणि राजूर संघाने याच आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या आणि करंडी संघाला मात्र इथे 2 धावा नक्कीच वजा करण्याला लागल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली गेली 40 धावा.
40 धावा, 1 विकेट, 40 धावा धावफलकावरती करंडी संघ सध्या खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय प्रदीपला, तर प्रदीपच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. साधारणपणे तिसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रदीप, सॉरी चौथी, आणि चौथ्या ओव्हरमध्ये हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचाने दंडित केला. चेंडू वाईट घोषित होताना पाहायला मिळतोय. इथे एक्स्ट्राची धाव जोडली जाईल, एक्स्ट्राच्या धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 1 गडी बाद 41. चांगली धावसंख्या इथे जमा करण्याचा प्रयत्न करतोय करंडी संघ. ओहो, इथे पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपयश येताना पाहायला मिळत आहे. तिसरी ओव्हर इथे संपुष्टात येताना पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतात 1 गडी बाद 41. म्हणजे 18 बॉल संपले, अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत या विनिंग मधले, आणि त्या 12 बॉल मध्ये किती मोठा टार्गेट ठेवला जाईल टीम करंडी संघाकडनं. 4 षटकांचा सामना आहे का सर? 4 ओव्हर झालेले आहेत का? ओके, थँक्यू. सॉरी 4 ओव्हर झालेले आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 41 लागल्यात, आणि आता उरलेले शेवटचे अंतिम 6 बॉल शिल्लक असतील, आणि 6 बॉलमध्ये बघूया किती मोठा टार्गेट ठेवला जाईल टीम करंडी संघाकडनं टीम सह्याद्री राजूर संघाच्या समोर. सुंदर अशी मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने करंडी संघ तर एका बाजूने सह्याद्री राजूर, या दोन्ही संघांमध्ये महत्वाची लढत. जो संघ जिंकणार तो मात्र पुढे जाणार. पहिली मॅच आपण पाहिली होती पोकळेवाडी वर्सेस मेंगलवाडी, या संघांमध्ये जर पाहिलं तर पोकळेवाडी संघ विजयी घोषित झाला. दुसरी मॅच आपण पाहिली, एका बाजूने जर पाहिलं तर गवळी बाबा अडसरे संघ, तर एका बाजूने साई सहारा पांजरे संघ, आणि पांजरे संघ मात्र दुसऱ्या मॅचमध्ये विजयी झाला. आणि आता तिसरी मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने करंडी संघ तर एका बाजूने सह्याद्री राजूर. तर आता 5वी वर शेवटची अंतिम ओव्हर हापट्याकर चेंडू होता, खूपच ऑफस्टंपच्या बाहेर पंचाने दंडित केलाय. चेंडू वाईट होताना घोषित होताना पाहायला मिळेल, आणि या वाईट स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 42. साधारणपणे पाहिलं तर मॅचचा टार्गेट मोठा ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला असेल टीम गवळी बाबा अडसरे संघाने 94 धावांचा टार्गेट ठेवला होता, तरी सुद्धा तो टार्गेट सहजरित्या पार केला टीम साई सहारा पांजरे संघाने. हा चेंडू मात्र जर पाहिला तर पॉईंटच्या दिशेने तडम्यानला जातोय. तडम्यानला शतरक्षक नव्हते, परंतु डिक्लेअर झोन मधून या चेंडूवरती मिळतील 2 धावा, आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल सध्याच्या 44 धावा. अजूनही शेवटच्या अंतिम ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आपण पाहतोय सध्या गोलंदाजी करणारा गोलंदाज रवी, आणि रवीच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. शेवटची अंतिम ओव्हर टाकली जाईल, आणि स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आवी. ओहो, इथे मात्र फाईनला खेळलाय पुन्हा हवेमध्ये चेंडू, बराच वेळ क्षेत्राचे चेंडू खाली येतात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र धरणीवरती आदळतोय. चेंडू अडवला गेला, फेकी झाला, तो परत एक सिंगल घेतले. दुसरी धावेचा कॉल होता, परंतु थांबवलं गेलं. एकच सिंगल मिळेल, आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकता 45. सुंदर अशी ही मॅच रंगलेली पाहायला मिळते. थोडीशी लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण 5 ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 94 धावा बनवल्या होत्या, आणि त्या 94 धावा सुद्धा सहज चेज केल्या टीम साई सहारा पांजरे संघाने आपल्या होम ग्राउंडवरती. आणि होम ग्राउंडमध्ये आपल्या स्वतःचं ग्राउंड, आणि स्वतःच्या ग्राउंडवरती आपण नेहमीच खेळत असतो. हा चेंडू सुंदररित्या हाताळला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेताना पाहायला मिळाला, आणि हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गॅदर होताना पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी रवीकडनं पाहायला मिळाल्या, टप्प्यामध्ये अचूकता पाहायला मिळाली, आणि लाहीन आणि लेंथ सुंदर पाहायला मिळाली. गोलंदाज रवी पुन्हा चेंडू घेऊन जा स्ट्राईकवरती. फलंदाज फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता, कव्हरच्या दिशेने चेंडू पुन्हा तडम्यानला जातोय. तडम्यानला शतरक्षक आहेत, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. या चेंडूवरती मिळतील 2, आणि 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 47. अजूनही शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये काही चेंडू शिल्लक आहे. साधारणपणे पाहिलं तर मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असावेत, कारण पहिला चेंडू वाईट होता. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती डॉट, आणि 5वा चेंडू 2 धावा आल्या. त्याच्यामध्ये 1 चेंडू वाईट, 5 चेंडू झाले, त्याच्यामध्ये 1 चेंडू वाईट, म्हणजे अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. हो, पुन्हा एकदा पंचांकडे दाद मध्ये पंचाने दाद स्वीकारलेली आहे. चेंडू मात्र पंचाने वाईट घोषित केलाय. वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल पुन्हा एकदा करंडी संघाच्या खात्यावरती, आणि या चेंडूवरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 48च्या घरामध्ये. अजूनही काही चेंडू शिल्लक शेवटच्या अंतिम ओव्हर मधले, आणि टार्गेट किती मोठा ठेवला जाईल टीम राजूर संघासमोर टीम करंडी संघाकडनं, ती आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे मित्रांनो.
सध्या प्रेक्षक वर्गांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. आजूबाजूने जर पाहिलं तर सर्व प्रेक्षक आणि प्रेक्षकच. पुण्याचा फटका प्रॉपर कनेक्शन हवाई सपार चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरना चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. प्रदीपच्या आयोजकांना विनंती आहे की एक दोन आयोजक आपण मुख्य मंचाकडे सुद्धा असणं गरजेचं आहे. रवी पुन्हा चेंडू घेऊन जा स्ट्राईक वरती. प्रवीण पहिला चेंडू वरती षटकार ठोकलाय. ओहो शेवटचा अंतिम चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागतात. पंचाने दाद स्वीकारली आहे आणि चेंडू वाईट घोषित झालाय. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि या एक धावेने तो फलक सजलेला पाहायला 55 धावा. पहिल्या मॅच मध्ये 55 धावेचा टार्गेट होता. तो टार्गेट मात्र सहजरित्या मात्र चेज करू शकले नव्हते टीम मेंगळवाडी. आणि दुसऱ्या मॅच मध्ये 94 धावांचा टार्गेट सुद्धा कमी पडला. आणि या मॅच मध्ये बघू किती मोठा टार्गेट राहील तिसऱ्या मॅच मध्ये. करंडी संघाकडनं शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर मधला आणि या विनिंग मधला. ओह कव्हरच्या डोक्यावर चेंडू केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षेक नाही चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा मिळेल 6 धावा. षटकार. खूप मोठ्या संख्येने आज या स्पर्धेसाठी जोडलेले पाहायला मिळतात. त्यांचंही आपण करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद. आणि तसेच या नगरीमध्ये या तालुक्यामध्ये
एक अकोला तालुक्यामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. आजचा शेवटचा दिवस, फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये मला बोलवलं. मी सर्वांचा आभारी आहे, खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्याकडनं काही चुका घडत असतील तर मी मनापासून माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो आहे. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला इथं ना पाहायला मिळाली आहे आणि ही स्पर्धा खूप मोलाची आहे मित्रांनो. चला प्लीज मित्रांनो, विलंब करू नका, वेळेचं भान ठेवा. सन्माननीय किरणजी लामटे साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आपल्याला लाभलेला आहे, त्यांचे आपण गोड कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करूया. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जे आपल्याला लागलेले आहेत ते सन्माननीय सतीश दादा वांगरे साहेब, 22 जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्याकडनं आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचे आपण गोड कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करूया. त्यानंतर तिसरं पारितोषिक जे आपल्याला लागलेलं आहे सन्माननीय गणकुटे साहेब, अकोले गावातली गूढ व्यक्तिमत्व, नामदेव बांगडे कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून तिसरं बक्षीस आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असं सहकार्य या गावावरती राहिलेलं आहे आणि तो सहकार्य कायमस्वरूपी राहू द्या हीच मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि त्यानंतर पाचवी पारितोषिक जे आपल्याला लाभलेलं आहे ते सन्माननीय भवारी साहेब, महाराष्ट्र शासन या कार्यामध्ये कार्य करत असणारी व्यक्ती भवारी साहेब आणि भवारी नानासाहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचे मनापासून मी गोड कौतुक करतो. चौथं पारितोषिक जे आपल्याला लाभलेलं आहे ते सन्माननीय प्रजाक्त कदम साहेब, त्यांच्या माध्यमातून सुद्धा चौथं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त आपण करूयात. त्यानंतर 6वे पारितोषिक जे आपल्याला लागलेलं आहे मुकुंददादा लामटे साहेब आणि संतोषदादा बोटे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, त्यांचंही मी गोड कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करतोय. त्यानंतर 7वे पारितोषिक जे आपल्याला लाभलेलं आहे ते सन्माननीय देवीदासजी खडके साहेब व आयोजक यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं गोड कौतुक आपण करू. आणि 8वे पारितोषिक जे लाभलेलं आहे ते सर्व आयोजक आहेत, ज्या आयोजकाने आयोजन केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून 8वे पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. आणि आज दिवस क्रमांक 9वा दिवस म्हणजेच फायनलचा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसामध्ये हा फायनलचा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिली मॅच आपण पाहिली होती मेंगलवाडी वर्सेस पोकळेवाडी, त्याच्यामध्ये पोकळेवाडी संघ विजय झाला. दुसरी मॅच आपण पाहिली चला एका बाजूने जर पाहिलं तर गवळीबाबा आडसरे टीम, तर एका बाजूने साई सारा पांजरे संघ, तर पांजरे संघ दुसऱ्या मॅचमध्ये विजयी झाला आहे. आणि तिसरी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, एका बाजूने करंडी संघ तर एका बाजूने सह्याद्री राजूर संघ. पहिली विनिंग झाली आहे, पहिल्या विनिंगमध्ये बनल्यात 61 धावा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बनवायच्यात 62 धावा. पहिल्या इनिंगचा तर दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू, आणि पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव त्यांना पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सध्या विवेकच्या माध्यमातून पहिला चेंडू सुंदर राहिला आहे. तर नरेंद्र आणि प्रदीपची जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते राजूर संघाकडनं. राजूरचे फलंदाज जर पाहिले तर एक मोठे फलंदाज आहेत, अनुभव चांगला असावा, चांगले फटकेबाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळेल की नाही ते तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज विवेक, हो इथे ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, क्षेत्रक्षक लॉंग ऑफला आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू राहू शकतो, काय फिल्डिंग केली गेली आहे, त्याचा तोल सुटला होता, त्याचं नियंत्रण सुटलं होतं, परंतु नियंत्रण सुटण्या अगोदर चेंडूला फेकी गेलं आणि या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या. आणि या 2 धावांनी आपल्या संघाचं अकाउंट खोललं गेलं. टीम राजूर संघाची धावसंख्या 2, जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज आहे, अजूनही बनवायच्या आहेत 60 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू, क्षेत्रक्षक आहेत, मी लॉंग ऑनला क्षेत्रक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का, चांगली रनिंग पाहिली परंतु त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन कव्हर करत असताना चेंडू निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील 4 धावा. पाहायला मिळते गोलंदाज विवेकनं, पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौथा चेंडू आता पुण्यात टाकला जाईल. गोलंदाज विवेकनं, स्ट्राईकवरती फलंदाज नरेंद्र. ओहो इथं शॉर्ट पुलचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र टायमिंग जुळवता आलं नाही, चेंडू सरळता विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी, थोडंसं कमबॅक राहिलं, एक तिरी तरी एक मेरी अशी गोलंदाजी त्यांनी करून दाखवली माझ्या गावासाठी, माझ्या नावासाठी. लवाळी संघाचा खरंदार आणि मुदखेड संघाचा खरंदार, चला आपण यायचं आहे टॉसविनसाठी. ओही त्या शॉर्ट पुलचा फटका, क्षेत्रक्षक आहेत त्याच्या हातामध्ये चेंडू आणि सुंदर झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ. पहिला सॉरी षटकाराच्या बाहेर घेतलाय का.
6 धावा येतील आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. हो पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल पंचांकडे अपील केली होती. अपीलमध्ये विश्वास थोडासा कमी होता आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर या चेंडूवरती या साधारणपणे आपण पाहू शकता धावा पंच ही धाव आहे की धाव नाही ते आम्हाला कळवायचं आहे. ओव्हर चेंज आहे परंतु ही ते धाव काढलेली आहे ती धाव आपण आम्हाला कळवा प्लीज. पंच आपण प्लीज जरा लक्ष द्यायचं कारण कटसाठी आपल्याला तेवढी सुविधा आपल्याकडे नाही. कटसाठी आपण रिव्ह्यू देऊ शकणार कारण कट आपल्याला समजणार नाही. चेंडूवरती लयच कट लागली असेल किंवा चेंडू थोडासा क्रॉस झाला तर समजू शकते परंतु कारण आपल्याकडे तेवढी जी सिस्टम नाही कारण सिस्टम असले तरच आपण कटसाठी रिव्ह्यू देऊ शकतायत. त्यासाठी आपला जो शॉप सिग्नल असेल तोच आपण द्या प्लीज. नॉट आऊट तर आमची ऑडिटर सांगतात 1 धाव इथे प्राप्त होईल आणि या 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 13 धावा. पहिली ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13. जिंकण्यासाठी मात्र 62 धाव्यांची गरज आहे आणि या 62 धाव्यांची गरज असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. आता इथून पुढे बनवायच्यात अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये साधारणपणे एक मोठा टार्गेट चेज करायचा आहे टीम राजूर संघाला. तर बघूया आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला कोण पाहायला मिळेल. ही मॅच चांगली 24 बॉल 49 धाव्यांची गरज आहे. 24 बॉल 49 धावा. साधारणपणे पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर फक्त 12 बॉलमध्ये 58 धावा बनवायच्या होत्या. त्या 58 धावा सुद्धा 12 बॉलमध्ये बनवला टीम साई सहारा पांजरे संघाने आणि आता 24 बॉलमध्ये 49 बनवायचे आहेत. तर बघूया समीकरण कशा प्रकारे पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो टीम करंडी संघाकडनं. आवीच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःची पहिली आणि टीमची दुसरी ओव्हर इथे घेऊन येताना पाहिलं तर गोलंदाज आवी इथे मात्र पिकअप शॉट केला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे शतक शेख नाही चेंडू मात्र बाउंड्री दिशेने जातोय. तिथे चेंडू बघता बाउंड्रीला धडकताना पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती मिळतील 4. तर आता जुळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं आणि त्याचा फक्त टायमिंगचा वापर केलाय फलंदाजानं आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. षटकार 6 धावा आल्या आणि या 6 धावेने धावफलक मात्र आपल्या संघाचं जोडले जाईल. धावफलकावरती 23 धावा. आवी पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईकवरती आपण पाहू शकतो फलंदाज. ओहो इथे ब्लॉकहोलमध्ये चेंडू होता. कव्हरच्या दिशेने छत्रचे काय हे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. ओहो इथे 3-3 4-4 अटेम्प्ट झाले परंतु चेंडू हाताला लागला परंतु मात्र इथे चेंडू स्टॉप करू शकले नाही. 1 धाव येईल. या 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 24 धावा आणि तुम्ही नुकताच टॉस आपण पाहिला होता. मुदखेड संघाने टॉस जिंकला. प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं टीम लवाळी संघाला. आजच्या दिवसातली ही शेवटची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण लॉसचा कार्यक्रम करू आणि पुन्हा एकदा पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. नक्कीच चांगला खेळ दाखवणं गरजेचं. अवीच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अवीने पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार परंतु तिसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल मिळवले. आता स्ट्राईकमध्ये थोडासा बदल. आता मात्र प्रदीप स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहेत. तर बघूया प्रदीप आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय. गोलंदाज आवीच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. तर आवी आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करेल बघूया. चौथा चेंडू टाकला जाईल. गोलंदाज आवीकडनं फटका बसला. आवी चेंडू बराच वेळा क्षेत्राचे चेंडू खाली जोडले जातात. झेल टिपणे संधी झाली आहे परंतु संधीचं सोनं करू शकला. चेंडू धरणीवरती आदळलाय आणि हा चेंडू मात्र
चांगल्या रीतीने गॅदर करायचा होता, परंतु तिथे 2 धावा प्राप्त झाल्या आणि 2 धावेने धावफलक सजलं जाईल धावफलकावरती 26. आवी पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईकवरती फलंदाज आता पुन्हा एकदा नरेंद्र आपल्याला पाहायला मिळतील, सॉरी प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राईकवरती. नक्कीच चांगला फटका येईल का? ओहो, इथे मात्र लो पुलटॉस चेंडू होता, पंचांकडे दाद मात्र पंचाने दाद स्वीकारलेले आहे. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिच जातलेला पाहायला मिळाला आणि फलंदाजांना डिसिजन नक्कीच पंचाने स्वीकारलं. वाईट चेंडू आला, एक्स्ट्राची धाव. या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक सजलं जाईल धावफलकावरती 27. बिनगडी बाद 27 धावा. 62 धावांचा टार्गेट आहे. तो टार्गेट चीज करण्यासाठी मात्र चांगली मेहनत घेताना पाहो इथे यॉर्कर लाईनचा चेंडू षटके यॉर्कर पाहायला मिळाला. सुंदर चेंडू, जे गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, तो मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला, परंतु लेग बायच्या रूपामध्ये इथे 1 धाव प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि या 1 धावेने धावफलक सजलं जाईल धावफलकावरती आपण पाहू शकाल 28. बिनगडी बाद 28 धावा. अजूनही दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आवीच्या माध्यमातून गोलंदाजी आपण पाहतोय. एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न होतोय सध्या नरेंद्रकडनं. नरेंद्र मात्र फटकी खेळतोय, षटकार चौकारांची भाषा बोललाय. ओ, इथे पुन्हा पंचांकडे दाद, पंचाने दाद स्वीकारले. चेंडू पुन्हा वाईट घोषित होताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव इथे जोडली जाते, वाईटची धाव आणि धावा धावफलकावरती 29. तर पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईकवरती फलंदाज आवी. गोलंदाजी मार्कर. ओ, इथे पटका प्रॉपर आहे, कनेक्शन, ताकदीचा वापर, चेंडूवरती नियंत्रण होता, परंतु गेल. चला लवकरात लवकर मॅचला चालू करायच्या मित्रांनो. अजून खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यासाठी विलंब करू नका मित्रांनो. प्लीज वेळेचं भान ठेवा, वेळेचं रक्षण करा. आपल्या बिडलीतना पाहायला मिळते. एका बाजूने जर पाहिलं तर टीम करंडी संघ, तर एका बाजूने राजूर, या दोन्ही संघांमध्ये. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आता सार्थकने मात्र चांगला चेंडू फेकला गेला, परंतु पंचाने दंडित केला. चेंडू वाईटच्या रूपामध्ये इथे धावा मिळतील. एक्स्ट्राच्या एकूण 3 धावा. डिक्लेअर झोनमध्ये 2 आणि वाईटच्या रूपामध्ये 1, एकूण 3 आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 38. समीकरण आता बदललं जातं मित्रांनो. सोपी मॅच होताना पाहायला मिळते. करंडी संघ या मॅचमध्ये थोडेतरी मात्र कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळता येतं. चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली खराब वीज लागेल, विकेट घेणं महत्त्वाचं आहे. जवळजवळ या ओव्हरमध्ये 3-4 विकेट येणं महत्त्वाचं आहे, तरच मॅचमध्ये आपण बनवू शकाल मित्रांनो. कारण आपल्याला सिद्ध करायचं आहे, आपल्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. नक्की चांगला चेंडू, सुंदर चेंडू. एक छोटा गोलंदाज आहे, परंतु त्याच्याकडे शैली जर पाहिली ना तर अतिशय बुमरा स्टाईलने गोलंदाजी केली जाते. साधारणपणे पाहिलं तर पहिला चेंडू नक्कीच वाईट फेकलाय, परंतु दुसरा चेंडू काय तेजीमध्ये फेकलाय. फलंदाजाला नजर पाडण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळालाय.
फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु बॅट आणि बॉलचा टायमिंगच जुळला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा चेंडू घेऊन जायला सार्थक. हो, इथे फुलटॉ चेंडू यॉर्कर लाईनचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरमध्ये चेंडू निघून जाईल. एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील मात्र 4 धावा. फाईनला मात्र डिक्लर झोनमध्ये या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतील. सध्या तरी आपण पाहू शकला प्रदीपला 2 धावा. प्रगतीपदावर गोलंदाज सार्थकच्या माध्यमातून पाहायला मिळते. सार्थकची गोलंदाजी सुद्धा पुन्हा एकदा महागडी ठरली जाते. पूर्णपणे मॅचचं चित्र आता हातातून निसटताना पाहायला मिळते. टीम करंडी संघाच्या हातातून ही मॅच निसटत जाताना पाहायला मिळते. राजूर संघ मात्र मजबूत पकड करताना पाहायला मिळते आहे. साधारणपणे 70% मॅच आपल्या संघाच्या खिशामध्ये घेतला आहे टीम राजूर संघानं. आता इथून पुढे जिंकण्याचं मोठं आव्हान जे होतं ते मात्र सोपं झालेलं पाहायला मिळेल. पुन्हा त्याच दिशेने खेळला शत्रक्षक तिथे आता आहेत, परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा डिक्लर झोनकडे जातोय आणि डिक्लरला झोनला मात्र चेंडू आदलतोय आणि पुन्हा एकदा डिक्लरच्या रूपामध्ये 2 धावा येतील आणि या 2 धावेने फलक सजलं जाईल. फलकावरती 46. तिसरी ओव्हर अजूनही प्रगतीपदावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 आल्या आणि तिसरी ओव्हर अजूनही प्रगतीपदावर आहे. गोलंदाज सार्थकच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहू शकाल प्रदीप आणि नॉन स्ट्राईकवरती नरेंद्र अशी जोडी नाबाद खेळी पाहायला मिळते. सध्या पार्टनरशिप मोठी पाहायला मिळाली आणि पार्टनरशिप मोठी झाल्यानंतर मात्र सामन्याचा जे आता यॉर्कर लाईनचा चेंडू सुंदररित्या हाताळला गेलाय. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज सार्थककडनं आणि यॉर्कर लाईनवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती सुद्धा त्याने केला होता, परंतु चेंडू एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी गेला होता. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असावा या ओव्हरमधला. साधारणपणे सार्थकच्या माध्यमातून ओव्हर टाकली जाते आणि या ओव्हरमधला शेवटचा चेंडू शिल्लक असावा माझ्या मते टाकला जाईल प्रदीपसाठी. फटका चांगला आहे, प्रॉपर मिड विकेट कव्हर साधारणपणे स्क्वेअर लेगला फेकलाय आणि या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. षटकार. शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये फक्त 10 धावींची गरज आहे. तर विकेट सुद्धा अजून मिळाली नाही टीम करंडी संघाला आणि 12 बॉलमध्ये 10 धावा सहज इथे पार होऊ शकत आहेत. कारण आपण पहिल्या सकाळपासून मॅच पाहतोय. सकाळपासून मॅच असताना आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम ही सहज विजयी होताना पाहायला मिळते. कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. पहिल्या मॅचमध्ये साधारणपणे पाहिलं तर पहिली बॅटिंग आपण पाहिली होती पोकळेवाडी संघाने केली होती. पोकळेवाडी संघाने 55 धाव्यांचा टार्गेट ठेवला आणि तो 55 धावेचा टार्गेट मात्र चेज करत असताना मेंगळवाडी संघाला फक्त पहिली जी मॅच टीम हारलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली साई सारा पांजरे संघ. त्यांनी मॅच विजयी घोषित झाली. आता मात्र पुन्हा एकदा चेसिंग करणारी टीम मात्र वारंवार मात्र विजयी होताना पाहायला मिळाली आहे. इथं पाईनला केलाय पाईनला तर पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये ऋषिकेशच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळला गेलो त्या परंतु त्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या. डिक्लेअर झोनमध्ये या चेंडूवरती मिळतील 2 आणि 2 धावेने फलक सजलेला पाहायला मिळेल. धावसंख्या फुलकावरती आपण पाहू शकतायत 54 धावा. ओही ते बॅटची कडा. पुन्हा एकदा फलंदाज मात्र सेफमध्ये पाहायला मिळतील नरेंद्र आणि या चेंडूवरती डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा मिळतील 2. पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईकवरती. हो, इथं आता पाणीला पुन्हा चेंडू खेळला तिथं शतरक्षक नाही. चेंडू मात्र धावताय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? बघता बघता लेग पाईनला चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या जवळ आणि चेंडू अडवलाय. फेकी झाला तो परत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या पार होताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 आणि 2 धावेने फलक सजलं जाईल. धाव फलकावरती आपण पाहू शकाल
58 धावा. 9 बॉलांनी 4 धाब्यांची गरज आहे. ओहो आई सहज फटका केलाय, फक्त टायमिंगच केलाय. आणि नरेंद्रकडे जर पाहिलं तर एक सेन्सिबल क्रिकेट आहे, चांगला क्लासिकल क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक टायमिंगचा खेळ त्याने दाखवला आणि आपल्या संघाला मात्र सहज विजय घोषित केलाय. आणि या विनिंगची आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण लॉसचा कार्यक्रम करणार, चिठ्ठ्या आपण करून घ्यायच्या आहेत. साई सहारा पांजरे संघाचे आयोजक आपण प्लीज समालोचन कक्षामध्ये सुद्धा 2-3 राहायचे आहेत. आपण आपली फिल्डिंग सजवून घ्यायची आहे मित्रांनो, विलंब लावू नका. वेळेचं बाण ठेवा, लवकरात लवकर मॅच आपण सजवून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडनं निश्चित साधताना पाहायला मिळतात. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये फायनल करायचे आहे, त्या फायनलसाठी आपण विलंब देणं महत्त्वाचं आहे, वेळ राखणं महत्त्वाचं ठरेल आजच्या दिवसामध्ये. आलेले माझे प्रेक्षक वर्ग आणि सर्व क्रिकेट रसिक आणि सर्व प्रमुख पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत, त्यांचं मनापासून मी सहर्षी स्वागत करतोय. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य प्रेक्षक वर्गांचं लाभलेलं पाहायला मिळतं. एक मोठ्या संख्येनं एक मोठी गर्दी प्रेक्षक वर्गाने केलेली आहे या स्पर्धेसाठी, त्यांचंही आपण करूया गोड कौतुक. तसेच ऑनलाईनवरती माझे जोडलेले प्रेक्षक वर्ग असतील, या इगतपुरी टेनिस क्रिकेटवरती जे माझे ऑनलाईनवरती प्रेक्षक वर्ग जोडलेत त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो, खूप खूप धन्यवाद व्यक्त देतो आहे. आणि ही स्पर्धा अतिशय HD कॅमेऱ्यामध्ये विथ क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इगतपुरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ती यूट्यूबची सेवा जी आपल्याला लाभलेली सन्माननीय संजय दादा सौजन्य म्हणून आपल्याला लाभलेलं पाहिलं तर प्रफुल्लदादा बांगर यांच्याकडनं आपल्याला ही सेवा आजच्या दिवसामध्ये यूट्यूबची सेवा लाभलेली आहे. त्यांचं आपण गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. तसेच आमच्या या आदिवासी विभागामध्ये अतिशय एक समाजसेवक म्हणून कार्य करणारी गोड व्यक्तिमत्व सन्माननीय सकारामजी गांगड साहेब या मुख्यमंचावरती उपस्थित आहेत, त्यांचे आपण पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया सहर्षी स्वागत. त्यानंतर बुधाजी व गांगड साहेब सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचंही आपण गोड कौतुक आणि सहर्षी स्वागत त्यांच्या या स्पर्धेच्या वतीनं करूयात. पंचाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर अक्षय आणि भाऊ ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला तर पंचांच्या भूमिकेमध्ये. तसेच या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य देणारे सर्व मान्यवर आणि सर्व प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेसाठी लाभलेले पाहायला मिळाले, त्यांचंही मी मनापासून गोड कौतुक करतोय. ज्या ज्या पाहुणे मंडळीनं या स्पर्धेसाठी भेट दिली होती त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्या पाहुणेने आणि ज्या साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी, पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं असं बक्षीस आम्हाला आपल्या माध्यमातून मिळालेलं आहे. तुमचं सर्व मी मनापासून सहर्षी असं दिवसामधला हा शेवटचा सामना आहे. त्यानंतर आयोजकांना विनंती आपण चिठ्ठ्या पाडून घ्या. जे विजेता संघ आहे त्यांना विनंती आहे, चला आपण यायचं आहे. ही मॅचचा विनिंग संपल्यानंतर लगेच आपण लॉसचा कार्यक्रम करूयात.
वर भिडेल. इथे कव्हरच्या दिशेने चेंडू केला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक नाही होते, परंतु त्याच्या या वाक्याच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर खूपच तेजीमध्ये निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर आणि या चेंडूवरती मात्र मिळतील पहिल्या चेंडूवरती 4 चौकार. दास आपण पाहू शकला संजयने टोकलाय चौकार आणि चौकाराच्या सने आपल्या संघाचं अकाउंट खोललंय पहिल्या विनिंग मध्ये. सध्या आपट्याकर चेंडू शॉटम पुलचा फटका फसला हवेमध्ये चेंडू होता, परंतु तिथे क्षेत्रक्षक नाहीये कारण सर्कलची ओव्हर असताना पॉवर प्लेची ओव्हर असताना चेंडूवरती मात्र नियंत्रण सुटलं आणि चेंडू निघून झालाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 चौकार. करायची होती क्षेत्रक्षकाला पण त्याचं नियंत्रण सुटलं, चेंडू निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा, जिथे 2 धावा मिळायच्या होत्या तिथे मात्र 4 मिळाल्या. एकूण संघाची धावसंख्या 8. तर पुन्हा एकदा तेजे चेंडू घेऊन जा स्ट्राईकवरती फलंदाज संजय. इथे कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि संधी गमावली. विकेट मिळू शकली असती टीम मुदखेड संघाला, परंतु नियंत्रण चुकलं आणि तिथे मात्र सेफमध्ये पोहोचले गेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते. आकाश मात्र बाल बचावले गेले आपल्या संघासाठी. नक्कीच इथे शून्यावरती बाद होऊ शकल्या ते आकाश, परंतु त्याचं नियंत्रण सुटलं होतं, परंतु विकेट मात्र घेऊ शकले ना टीम मुदखेड संघ. चेंडू आता पडल्यानंतर खूपच तेजीमध्ये निघून गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच संजयने केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ आता विकेट किपरचा हातामध्ये वेध घेताना पाहायला मिळाला आणि विकेट किपरनं मात्र त्याची कामगिरी पूर्णपणे बजावली आणि चेंडू डॉट. पहिले 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज तेजेशकडनं. पुन्हा त्या शॉर्ट ऑफ पुलचा फटका आहे, इथे शॉर्ट लाईनचा चेंडू होता आणि शॉर्ट लाईनचा चेंडू मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र मिड विकेट डीप मिड विकेट मधून चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 चौकार. फुलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा, 3 चौकार आले या ओव्हरमध्ये आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूमध्ये 3 चौकार 2 चेंडू डॉट आणि शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरमधला सर्कलच्या ओव्हरमधला. पॉवर प्ले जवळ होता, फटका फसला हवेमध्ये चेंडू बराच वेळा आहे, क्षेत्रक्षक तिथे पोहोचू शकणार नाही. चेंडू मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने